तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंबंधी एक मोठी बातमी येते। राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना हे विलीनीकरण नकोय अशी सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीचे काही मंत्री आणि आमदार सुप्रियांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत असे सूत्रांकडून कळतंय। शरद पवारांच्या पक्षाकडून विलीनीकरणासाठी जोर लावण्यात येतोय, मात्र तटकरे, भुजबळ, मुंडे आणि पटेल यासह अनेकांना हे विलीनीकरण नकोय असे समजतंय आणि त्यामुळेच आपण सध्याचे चित्र पाहतोय ते आपल्याला दिसते। तटकरे यांनी देखील या सगळ्या संदर्भात बोलण्यास नकार दिलेला आहे। आपले प्रतिनिधी वैभव परब या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। वैभव, एका बाजूला आपण पाहतोय शरद पवारांचे सगळे नेते विलीनीकरणासंदर्भात आग्रही आहेत, स्वतः शरद पवारांनी या संदर्भातला उल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांनाही हे विलीनीकरण हवं होतं असा दावा केला जातोय, मात्र अजित पवारांचे नेते याला विरोध का करतायत? माधवी, गेल्या 2-3 दिवसांपासूनचा जर आपण घटनाक्रम पाहिला तर वारंवार शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांकडून या विलीनीकरणावर सातत्यानं भाष्य केलं जात आहे। परंतु त्याच्याच विरोधात जर पाहिलं तर अजित पवारांचे जे बडे नेते आहेत ते मात्र एकदम चिडीचूप आहेत, शांत आहेत, त्यांनी आपली भूमिका सस्पेन्स ठेवली आहे। आता प्रश्न असा आहे की या सगळ्या संदर्भात अजित पवारांना जर विलीनीकरण पाहिजे होतं तर त्या संदर्भात अजित पवारांनी आपल्या कोर कमिटीला ह्या संदर्भातल्या काही सूचना दिल्या होत्या का? तर अशा कुठल्याही सूचना मिळाल्या नसल्याची माहिती आहे ती एनसीपी अजित पवार गटातून मिळते आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या आता सगळ्या नेत्यांना, आमदारांना आणि कार्यकर्त्यांना हे विलीनीकरण नको आहे अशा प्रकारची आता भाषा होऊ लागलेली आहे आणि याच्या मागचं कारण आहे, मुख्य कारण म्हणजे सुप्रिया सुळेंची कार्यशैली। त्यामुळे पुन्हा आता त्या मागे जाऊन त्या सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करण्याला आता कोणी इंटरेस्टेड दाखवत नाही आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या गेल्यानंतर हा पक्ष पुढे कसा घेऊन जायचा, सुनेत्रा वहिनींच्या मागे कसं उभं राहायचं या संदर्भातली मोर्चेबांधणी सुरू आहे। नक्कीच, आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या कार्यशैलीवर या सगळ्या नेत्यांना आक्षेप आहे आणि त्यामुळेच आता त्यांना हे विलीनीकरण नको असल्याचं कळतंय। धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।